क्रांतीनगर येथे राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम संपन्न। घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी क्रांतीनंतर येथे 8वा राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये गरोदर व स्तनदा माता यांच्या पोषण आहार प्रदर्शन करून गरोदर मातांनी नेमका कोणता पोषण आहार घेतला पाहिजे व 0 ते 6 वयोगटातील मुलांनी कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी माहिती पर्यवेक्षिका LT बुलबुले यांनी दिली। या कार्यक्रमांतर्गत विविध आहाराबाबत जनजागृती, बालकाचे कुपोषण आदी विषयी माहिती दिली जाते। या कार्यक्रमास पिंपरखेड बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे आभार आम्रपाली गायकवाड, निशा साळवे यांनी मानले। तसेच LT बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। 15 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत 8वा राष्ट्रीय पोषण महाअभियान हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। तसेच इथं पिंपरखेड बीट आहे, बीट मध्ये सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा पण याच्यामध्ये सहभाग आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे, जे समजा गरोदर स्तनदा महिला असतात त्या महिलांच्या पोषण आहाराच्या संदर्भात आहार घेतला, म्हणजे प्रदर्शन लावलं जातं। पण या पोषण आहार संदर्भात जेव्हा गरोदर आणि स्तनदा हे कुपोषित असतात तर आहार नेमका त्यांनी काय घ्यायला हवा आणि काय त्यांनी करायला पाहिजे किंवा कोणत्या ठराविक वेळेमध्ये आराम करायला पाहिजे या संदर्भात आम्ही गरोदर आणि स्तनदा महिलांना आहार प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना माहिती सांगतो। तसेच ज्या सेविकांना, ज्या नवीन आलेल्या सेविकांना त्यांच्या संदर्भात हा नवीन कार्यक्रम आहे, तर त्यांच्यासाठी देखील हा एक मार्गदर्शनपर कार्यक्रम राहील। आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविका देखील आणि मदतनीस देखील, परत गरोदर स्तनदा महिला जे 3 ते 6 चे लाभार्थी जे आहेत ते, त्याच्यानंतर 0 ते 6 वर्षापर्यंतचे जे लाभार्थी आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो। आणि ह्या एकंदरीत अंगणवाडीचं कामच हे आहार आणि पूर्वशालेय शिक्षण हा त्यांचा मेन उद्देश आहे। त्यातून हा एक कार्यक्रम आहे आणि हा दरवर्षी कार्यक्रम घेतला जातो, जेणेकरून ह्या कार्यक्रमामधून ज्या गरोदर आणि स्तनदा महिला असतील आणि जे आमचे 0 ते 6 पर्यंतचे जे लाभार्थी आहेत त्यांना पूरक पोषण आहार कशा पद्धतीने मिळाला जावा किंवा कशा पद्धतीने आपण द्यायला पाहिजे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत प्रसार माध्यम म्हणूनच आम्ही एक कार्यक्रम आयोजित करतो। तसंच जनजागृती म्हणून देखील हा कार्यक्रमामध्ये, जेणेकरून कुपोषणाचं प्रमाण हे कमी होणं गरजेचं आहे, हा एक उद्देश आहे।